मानाची कावड न्यायला आता गावात गावकरी आले ती लाईट गेली. लय भारी उत्सव आहे बघा. पाऊस असताना सुद्धा गावात गावकरी आलेली ती मानाची कावड न्यायला पहिल्यांदा सुरुवातीला. गर्दी कमी झालेली आहे. कावड आमच्या फॅमिलीची ड्रायव्हर कानापुरीमध्ये पाहिजे.
चला बघा आता कावडी सगळ्या मोहरून नेले बघा. ही मानाचं बघा 5 घोडं आहेत आणि त्याच्या मागं छबिना आहे. तर प्रत्येक दारात अशी छबिना थांबतोय. संध्याकाळचाच टाईम आहे बघा. इथं दुसऱ्या दिवशी काय नसतं, संध्याकाळी सगळं असतं या. त्याच्यामुळं ही 5 नामा ही नवसाचं घोडं आहे बघा. ती चालली त्या गावाला फेरी मारायला बघा. आणि महाग पालखी असल्यामुळं सगळ्यांची बघा दर्शन घेण्यासाठी गर्दी असते. कसलं भारी वाटतंय की ना बघा बरं. ह्याचं वर्षातनं एकदा सण येतो आणि गावकरी मंडळी एवढी असं प्रतिसाद देते. ती सगळी बघा अशी उत्सवमध्ये आहे ती मागं आली येऊन खुश असते ती ना. हा. ती आणि खूप कसं म्हणजे असतं सांगूच नका. या शेतीतले लोक सुद्धा ह्या अशा उत्सवाच्या टायमिंगला एकत्र येते ती बघा. सगळी गावकरी लोक आली. इतकी भरपूर गर्दी होती का नाही काय सांगायलाच नको. फक्त थोडासा बघा पावसाने गोंधळ केला बघा. नाहीतर आता पाऊस नसताना एवढं भारी वाटलं असतं. आणि खरंच गावाकडं शेतीतल्यापेक्षा गावाकडे एवढी मज्जा असते का नाही बघण्यासाठी जत्रेला. काय भरपूर माणसं आली होती बघा. फान गर्दी होती. आता ही पालखीचं देवदर्शन करणार बघा सगळी. आता चालली बघा पालखी मंदिराकडे बघा. आणि आमची सगळी बघा जाऊबाईची भाऊजय भाऊ थोडासा काही म्हणजे तिची चुलत भाऊजय हे ते सगळं आली होती बघा. आम्ही पालखी मंदिरात जाणार आणि संध्याकाळी आमच्या जावं बघा. आमच्या पोरी बघा कशा नटले त्या एकदम गजरं बिजरं लावून टकाटक मध्ये येत्या. मी तर घेतलं बाबा दर्शन. ह्यांना म्हणलं तुम्ही काय पडा लांबनं पाया, मी घेते म्हणलं दर्शन. म्हणलं दर्शन घ्यायला इतकी गर्दी होती नका. तोफांचं तर औषध तर काय ती काय म्हणते त्याला दारू नव्हे मग औषध औषध इतकी उडवाजी होती काय त्याला मापच नव्हतं. ज्याचं ज्याचं बोललेलं नवस आहे ना ते सगळं पूर्ण करत होती. भाऊ बघा ते कावडीचं त्याच्याकडे त्याचं दुसरं ध्यानच नाही. कावड आणि ही त्याचं ध्यानच तिकडं होतं बघा. कारण आमच्या घराघरी भावाची मानाची कावड असते बघा. त्याची मोहर गेल्याशिवाय बाकी कुणाची कावड जात नाही. सगळ्या मानाच्या कावडी बघा एकत्र आल्यावर पाहुणी रावळी गर्दी झाली का नाही सगळी काय बाय 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 एवढी गर्दी आणि एवढी संध्याकाळची यात्रा आम्ही पहिल्यांदाच बघितली. आणि ही बघा लाईटी एक नंबरच बघा होत्या बघा. लाईटी सगळ्या त्या माणसांचा जल्लोष नुसता. कावडी ती घोडून एका जागेला झाल्यावर किती गर्दी झाली बघितलं का. इकडे एवढीच माणसं आहेत पलीकडे तेवढीच माणसं आहेत बघा. एवढी गर्दी जी होती आणि माणसं एवढी असं ही शिरल्या अंगात ही असली म्हणजे देवाचं एवढी नाचत जी होती. आणि मोहरा लाईट्या सांगायलाच नको बघा. ह्या मला असं वाटतं मी पहिल्यांदा आयुष्यात एवढी गर्दी बघितली पहिल्यांदा. आणि संध्याकाळची आता ही झाल्यावर बघा संध्याकाळी ऑर्केस्ट्रा हाय कुठं काय हाय कुस्त्या बिस्त्या उद्या संध्याकाळी लय काय काय आहे बघायसारखं. पण आम्ही आजच्या दिवस थांबणार आहे. सकाळी आमच्या घरी येणार आहे आम्ही. कसली लाईट आहे का लय खतरनाक. नाचायला तर सांगूच नका. गाणी ही एकच नंबर होती. विषयच नाही. मग तर कसलं मंदिर सजवलंय सगळ्याचं बघा. उत्सव बघून माझ्या नवऱ्याला लय नाच वाटायला लागत. म्हणून मला म्हटलं मंदिर थांब मी जातो. इकडे सगळे आमची पाहुणे नाचायलाच बघा. हे येते का नाचायला तर बघण्यासाठी पुण्या मुंबई पासून आली होती. काय बाई तुझ्या पप्पाला तरी नाचा येत नाही बघा अजिबात सुद्धा. होय होय मग काय डान्स करतो गेलं बघा तेव्हा. आता काय वरच बघते ते नाचच ना गेले ते बाई. जाऊ दे बाई तिकडं. असं असते बाई. कसली गर्दी आहे का बायका ही सगळी त्या गावातली यात्रा सगळे झालेली आहे. आता पूर्ण सगळे बघून झालंय. आता निघालं घरी जेवायला. इकडे भजी घेतले ते गरम गरम खायला. आता झाला आता हॅलो